नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ पंचली यांचे बी.एड, एम.एड आणि पी.एच.डी एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी जे शैक्षणिक विषयावरचं पुस्तक आहे, कृती संशोधन, या पुस्तकावरचं परीक्षण आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड. सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी पहा, कृती संशोधन या पुस्तकाची जी आहे ही माहिती मी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. हे पुस्तक जे आहे ते अशा पद्धतीचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक आहे. पुस्तकावर अतिशय आकर्षक अशी डिझाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पुस्तकावर लिहिलेले पहा की महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या बी.एड, एम.एड, एम.ए. शिक्षणशास्त्र, डी.एल.एड, डी.एस.एमच्या कृती संशोधन या विषयासाठी शिक्षणशास्त्र विषयाच्या शाळा व महाविद्यालयातील अध्यापक, प्राध्यापक, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, सेवांतर्गत प्रशिक्षण, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी कृती संशोधन करण्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक. या ठिकाणी लेखकाचं नाव दिलेलं आहे. प्रशांत पब्लिकेशनचा लोगो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लेखक आहेत डॉक्टर सोमनाथ किशनराव पचलिंग. या ठिकाणी लेखकाची माहिती आहे पहा. डॉक्टर सोमनाथ किशनराव पचलिंग, पी.एच.डी शिक्षणशास्त्र, एम.ए. मराठी व शैक्षणिक संप्रेषण, एम.एड. सेट नेट शिक्षणशास्त्र मराठी, बी.एससी हॉर्टिकल्चर, डी.एड, डी.एस.एम, ई.सी, सी.ई, सहयोग सेवाभावी संस्था, कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड या ठिकाणी ते सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ते संशोधन मार्गदर्शक आहेत. पी.एच.डी आणि एम.फिलच्या विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शनाचे काम त्या विद्यापीठामध्ये करत असतात. तर या पुस्तकामध्ये एकूण या ठिकाणी 10 प्रकरणं दिलेली आहेत. जसं की कृती संशोधनाची संकल्पना, कृती संशोधनाची प्रक्रिया, या ठिकाणी पहा, कृती संशोधनाची प्रक्रिया, कृती संशोधनात माहिती संकलनासाठीचा दृष्टिकोन, कृती संशोधनाच्या पद्धती, कृती संशोधनाच्या माहिती संकलनाची साधने, त्याच्यानंतर कृती संशोधनाचा आराखडा, कृती संशोधनाच्या माहितीचे विश्लेषण, त्याच्यानंतर कृती संशोधन अहवाल, चांगले कृती संशोधन आणि शिक्षक आणि कृती संशोधन, तसेच संदर्भ ग्रंथसूची सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर्स मध्ये काही उपघटक दिलेले आहेत पहा. जसं आता या ठिकाणी कृती संशोधन संकल्पना हा जो पहिला चॅप्टर आहे किंवा पहिलं प्रकरण आहे, त्यामध्ये 1.1, 1.2, 1.3, 1.4 असे उपघटक त्या ठिकाणी दिलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि उपयुक्त असे आहेत. तर असे एकूण 10 प्रकरणं याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथसूची आहे आणि हे पुस्तक जे प्रकाशित करण्यात आलेलं आहे, हे पुस्तक या ठिकाणी प्रशांत पब्लिकेशनच्या रंगराव पाटील यांनी प्रकाशित व मुद्रित केलेला आहे. त्यांचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. या नंतर दूरध्वनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट साठी देण्यात आलेला आहे. आता ह्याची किंमत जी आहे ही एकूण किंमत आहे 150 रुपये. आपण जर कॉन्टॅक्ट केला प्रशांत पब्लिकेशन च्या प्रकाशकांकडे किंवा लेखकाकडे, तर हे आपल्याला पुस्तक त्या ठिकाणी स्वस्तही मिळू शकतं, सूट त्या ठिकाणी मिळू शकते. त्याच्यानंतर प्रशांत पब्लिकेशनच्या वेबसाईटवर या ठिकाणी ई बुक आवृत्ती सुद्धा स्वस्त किमतीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि हे ई बुक सुद्धा त्यांच्या ॲपच्या मदतीने तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करून वाचू शकता. त्याच्यानंतर या पुस्तकातला जो मजकूर आहे हा आपण कोणत्याही स्वरूपात पुनर्प्रकाशित अथवा संग्रहित लेखक किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी वापरू शकत नाही.
त्याच्यासाठी बंधन आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही प्रकाशक किंवा त्या ठिकाणी जे लेखक आहेत सोमनाथ पंचली यांच्याशी आपण संपर्क साधावयाचा आहे. पुस्तकाला ISBN क्रमांक असून पुस्तकाची एकूण 150 रुपये ही किंमत या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारचं हे जे पुस्तक आहे तर आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण हे केव्हाही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, BEdच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेस अभ्यासक्रमानुसार आवश्यक ती पुस्तकं उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे अनेक अशा प्रकारच्या अडचणी अभ्यासामध्ये निर्माण होतात. पण जळगावच्या प्रशांत पब्लिकेशनने आपणास BEdची आणि इतर काही शैक्षणिक बरीचशी पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यापैकी एक पुस्तक आहे नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर पचलिंग सोमनाथ किशनराव यांचं हे कृती संशोधन नावाचं पुस्तक म्हणजेच ॲक्शन रिसर्च या विषयावरचं हे पुस्तक आहे. BEdच्या अभ्यासक्रमात कृती संशोधन हा विषय एक आवश्यक विषय कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून समाविष्ट आहे आणि या कृती संशोधनाच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 उपघटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BEdच्या अभ्यासक्रमात दिलेली आहेत. हे सर्व घटक या पुस्तकाने कव्हर केलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यापीठांच्या BEdच्या अभ्यासक्रमात कृती संशोधन ह्या विषयाचा समावेश आहे. तसेच हा विषय BEd व MA एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त असा आहे. म्हणून या विषयाचे हे पुस्तक तुम्हाला अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त राहील. BEd, MAd व MA एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना हा कृती संशोधनाचा विषय सोपा जाण्यासाठी मी ह्या पुस्तकाची म्हणजे डॉक्टर सोमनाथ पचलिंग यांच्या ह्या कृती संशोधन नावाच्या पुस्तकाची ओळख करून देत आहे. तर या पुस्तकाची किंमत अत्यंत कमी असून मी त्या ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे 150 रुपये एवढी आहे. हे पुस्तक जळगावच्या प्रशांत पब्लिकेशनने प्रकाशित केलेले असून याची ई-बुक कॉपी सुद्धा त्या ठिकाणी प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या पुस्तकाला ISBN क्रमांक उपलब्ध असून पुस्तकाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न प्रकाशन संस्थेने तसेच संबंधित लेखकांनी केलेला आहे. आता पुस्तकाची वैशिष्ट्य काही मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की याच्यामध्ये दर्जेदार स्वरूपाची माहिती आहे. अभ्यासक्रमानुसार सर्व मुद्दे या ठिकाणी कव्हर केल्याचा प्रयत्न झालेला आहे. भाषा सोपी आणि समजण्यासारखी आहे. पुस्तकाचा कागद व प्रिंट दोन्ही दर्जेदार आहेत. पुस्तकाची माफक किंमत असून ई-बुक मध्ये सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकात आवश्यक ठिकाणी आकृत्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि कृती संशोधनाच्या बऱ्याचशा संकल्पना सोप्या भाषेत या पुस्तकामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. तर पुस्तकासाठी संपर्क साधण्यासाठी मी प्रशांत पब्लिकेशनचा पत्ता आणि लेखकाचा पत्ता दिलेला आहे. सहयोग शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदेड या ठिकाणी आपल्याला लेखकांशी भेटता येईल, त्या ठिकाणी संपर्क साधता येईल. तसेच हे पुस्तक आपण खरेदी करावे व आपल्या संग्रही ठेवावे. शिक्षक वर्गासाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे. नेट सेटचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर व्हिडिओसाठी हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांत पब्लिकेशन जळगाव ह्या प्रकाशकांचे व लेखक प्राध्यापक श्री डॉक्टर सोमनाथ पचलिंग यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.